विद्यार्थी. आम्हाला आतापर्यंत तुम्ही सुबोध भावे अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माते म्हणून माहिती आहे, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही विद्यार्थी म्हणून असेल, विद्यार्थी सुबोध भावे असेल, जे काही किस्से विद्यार्थी जीवनातले जे तुम्हाला सांगायला आवडतील. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कॉलेजमध्ये खूप छान वाटतं. माझ्यासाठी गार्गी, तुमच्यासाठी वेदांती माझी ठिकाणी आहे. माझ्या सख्या आत्याबाबाची मुलगी आहे ती, आणि तिचं स्वप्न होतं की तिला फार्मसी करायचं होतं आणि तिला याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची होती आणि तिला ती मिळाली. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे. आणि ज्यांचं नाव तुमच्या कॉलेजला आहे विवेकानंद, मला माहिती आहे तुम्ही किती लोकांनी त्यांचं चरित्र वाचलं की नाही, पण खऱ्या अर्थाने त्या काळातले एक अत्यंत योगी पुरुष आणि ज्यांनी भारताच्या घडण्यामध्ये एक मोठा हातभार लावला असे योगी पुरुष. तर ज्यांचं नाव तुमच्या कॉलेजला आहे, मला खात्री आहे की त्यांच्या नावाचे संस्कार कुठे ना कुठेतरी तुमच्या प्रत्येकावरती होत असतील आणि तुम्ही देखील आपल्या देशाचं, राज्याचं, घराचं, कुटुंबाचं नाव मोठं करण्यासाठी धडपडत असाल आणि त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या प्राचार्यांना, तुमच्या सर्व शिक्षकांना, शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी माझा मनपूर्वक नमस्कार. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनाही खूप खूप मनापासून नमस्कार. मी विद्यार्थी म्हणून कसं होतं मला असं वाटतं की ते जाणून नाही घेतलं तरच जास्त, कारण असा शांत बसणारा मी नक्की नव्हतो. शाळा कॉलेजमध्ये असताना खूप दंगा, खूप मस्ती, खूप कमी अभ्यास आणि बाहेर जास्त. त्यामुळे हे काही तुमच्यावरती संस्कार करणाऱ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. पण हो, शाळा आणि महाविद्यालय, माझी शाळा नंतर मराठी विद्यालय पुण्यातली खूप जुनी आणि खूप प्रसिद्ध शाळा, आणि माझं महाविद्यालय सिम्बायसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अजून एक पुण्यातली फार सुंदर असं कॉलेज. या दोन्ही शाळा महाविद्यालयांनी खूप चांगले संस्कार, अर्थात शिक्षक, शाळा, मित्र सगळेच त्याच्यात येतात आणि खूप चांगले संस्कार केले. त्या वयातल्या अस्वस्थतेला दिशा दिली, सांभाळून घेतलं. शिक्षा खूप केली पण तितकं सांभाळूनही घेतलं. आणि मला असं वाटतं की आता जो काही माझा प्रवास एक अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून चालू आहे, या सगळ्या प्रवासामध्ये शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या संस्कारांचं खूप मोठं बळ आहे. माझी नूतन मराठी विद्यालय आणि सिम्बायसिस जर माझ्या आयुष्यात आलं नसतं तर कदाचित मी पर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्यामुळे हो, शाळेत आणि कॉलेजमध्ये प्रचंड मस्ती केली. कॉलेजमध्ये मी जायचो कारण मला नाटक करायला मिळेल म्हणून मी कॉलेजमध्ये जायचो. माझं एमकॉम पूर्ण झालं, पण त्या डिग्रीमध्ये मी किती होतो याच्यापेक्षा मी कॉलेजच्या नाटकात किती होतो असं मी विचार करतो. आणि कॉलेजच्या नाटकासाठीच कॉलेजला जायचं, कारण त्यानिमित्ताने मला कॉलेजकडनं इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेता यायचा, नाटक बघता यायचं, शिकता यायचं, अभिनय करायला मिळायचं. वेगळ्या विचारांवरती काहीतरी करण्याची जी धमक अंगात आहे ते माझ्या शाळेचं बळ आहे. माझ्या शाळेने मला बंडखोरी करायला शिकवली, माझ्या शाळेने मला प्रश्न विचारायला शिकवले, माझ्या शाळेने मला अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला शिकवला. आणि माझ्या शाळेचं ब्रीदवाक्य होतं, हाती घालते तडीच नाही. कुठलीही गोष्ट जी तुम्ही हातात घेतात ती पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही, हे संस्कार माझ्या शाळेने केले. त्यामुळे अभिनयाच्या टप्प्यामध्ये बालगंधर्व असेल किंवा कट्यार असेल किंवा महात्मा असेल किंवा कुठली गोष्ट असेल, ती एकदा सुरू केली की ती पूर्ण होईपर्यंत थांबायचं. हे शाळेने आणि महाविद्यालयाने केलेले संस्कार. त्याच्यामुळे थांबणं मला माहित नाही. प्रयत्न केल्यानंतर येणारं यश का अपयश याच्यात मी जात नाही, पण एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करणं आणि आपल्याकडनं 100% सुद्धा जास्त मेहनत घेऊन पूर्ण करणं, त्याच्या रिझल्टवरती माझा विश्वास नाहीये, पण ती पूर्ण करण्यावरती माझा विश्वास आहे. आणि हेही संस्कार मला शाळेने आणि माझ्या कॉलेजने केले. त्यामुळे हो, शाळेत असताना मी, कॉलेजमध्ये असताना मी प्रचंड मस्ती केली. कदाचित कॉलेजमध्ये नाटक आल्यानंतर माझी मस्ती नाटकाकडे जास्त वळली. पण मी आताच तुमच्या प्राचार्यांना सांगत होतो की शाळेतला मला असं एकही शिक्षक आठवत नाही ज्यांनी मला मारलं नाही. पण मला त्या माराचा सुद्धा अभिमान, कारण त्यांनी त्या काळात जर मला मारलं नसतं, फटके दिले नसते, शिक्षा केली नसती, तर संस्कारांचं महत्व मला कळलं नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी मारलेले जे वळण आहे ते पाठीवर किंवा
पायावर किंवा हातावर जरी तेव्हा असतील तरी त्यातले मागचे संस्कार जे आहेत ते आजही माझ्या मनावरती कायम आहेत. सुंदर वर्णन केला तुमच्या शालेय जीवनात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की तुम्ही कटाळा दिसली होती दिग्दर्शन सृष्टीमध्ये तुम्ही एक खूप मोठी अचिव्हमेंट होती. फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, मराठी फिल्म अवॉर्ड मिळाला त्यासाठी. अभिनेता आणि दिग्दर्शन या दोन वेगळ्या भूमिका आणि त्यातून तुम्हाला कोणती जास्त आव्हानात्मक वाटते? आणि संगीत नाट्य हे एकंदरच खूप कठीण नाट्य प्रकार आहे. त्याला चित्रपटात ठेवणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं होतं. ते तुम्ही इतक्या सुंदर प्रमाणे पार पाडलं, त्याबद्दल तुमच्याकडे काय केला होता? अभिनयाचं मला प्रेशर कधीच येत नाही, कारण तो माझ्या अंगात श्वासासारखा आहे. तितक्या सहजपणे आपण श्वास घेतो तितक्या सहजपणे मी अभिनय करतो. त्याच्यासाठी मला वेगळे प्रयत्न नाही करावे लागत. ते एखादी भूमिका वाचल्यानंतर, एखादी भूमिका दिग्दर्शकाने समजून सांगितल्यानंतर ती आपोआप कळते आणि ती तितक्या सहजपणे येते. दिग्दर्शन हे जास्त आव्हानात्मक आहे, कारण अभिनयाला फक्त मला स्वतःला सांभाळायचं आहे. दिग्दर्शन म्हणून मला माझ्या 250-300 लोकांना सांभाळायचं आहे आणि त्या प्रत्येकाला एका दिशेने मला घेऊन जायचं. त्यामुळे कुठली गोष्ट वाईट झाली, एखादा सिनेमा वाईट झाला तर त्याचा सगळा दोष दिग्दर्शकाला दिला जातो, पण ती जर चांगली झाली तर त्याचं श्रेय मात्र सगळ्यांमध्ये वाटून घेतलं जातं आणि याच्या चुकीचं काहीच नाही. पण ती जबाबदारी घ्यायची, आपला निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे, तो जसा असेल तसं तो स्वीकारायची आणि तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण यशाची आणि अपयशाची जबाबदारी घ्यायची दिग्दर्शकाची तयारी हवी. दुसरी गोष्ट त्याचा अभ्यास हवा. त्याला नेमकं आपल्याला काय मांडायचं आहे याचं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर दिसायला हवं आणि ते जर दिसलं नाही तर तो दिग्दर्शक नाही होऊ शकत. आणि त्याला माणसांची पारख असायला हवी. माझं काम कट्यारच्या काळात खूप सोपं झालं कदाचित, कारण मला माणसं खूप चांगल्या प्रकारे निवडता येतात. मला माझ्या टीम मध्ये कोण हवंय याची क्लॅरिटी खूप चांगली आहे. शंकरजींना मी जर निवडलं नसतं तर कदाचित कट्यार आत्ता जसा घडला तसा घडला नसतं. त्यामुळे शंकर यांचं संगीत असेल, शंकरजींनी केलेला अभिनय असेल, सचिनजींनी केलेली खान साहेबांची भूमिका असेल, तर ही प्रत्येक माणसं इतकी चपखल त्या भूमिकेमध्ये बसली की कदाचित माझं श्रेय उत्तम दिग्दर्शकापेक्षा सुद्धा हे असेल की मी माणसं चांगली निवडली. आणि मग एकदा तुम्ही माणसं चांगली निवडली की त्यांना सांगावं लागत नाही, ती त्यांचं काम उत्तम पद्धतीनेच करतात. तुम्ही शंकरजींना घेता, तुम्ही सचिनजींना घेता, तेव्हा ते काही काम खराब करण्यासाठी चित्रपटात येत नाही, तर तुमचं विजन, तुमची दृष्टी अजून जास्त व्यापक करतात, अजून जास्त मोठी करतात आणि जे कदाचित तुम्ही बघितलेलं नसतं तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातात. त्यामुळे माझे सगळेच टीम मेंबर्स, माझा कॅमेरामन असेल, माझा VFX करणारा असेल, माझा बॅकग्राऊंड करणारा असेल, माझा आर्ट डिरेक्टर असेल, माझे असिस्टंटची टीम असेल, माझे इतर कलाकार असतील, सगळे अनुदा पुष्कर सगळेच लोक असतील, तर ह्या सगळ्यांनी कट्यारचं जे स्वप्न मी पाहिलं होतं, माझे निर्माते आहेत सुनील फडकर स्टुडिओज, तर ह्या सगळ्यांनी त्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न समजून त्याला पलीकडे घेऊन गेले. त्यामुळे माझं श्रेय असेल तर ते चांगली माणसं निवडण्यात आहे, माझं यश असेल तर ते माणसांना हा चित्रपट माझा नसून माझ्या इतकाच तुमच्याही मालकीचा आहे याची जाणीव निर्माण करून देण्यात असेल. आणि एकदा दिग्दर्शकाचं यश त्याच्यात असतं की हा चित्रपट मी तुझ्यासाठी करतोय, याच्यापेक्षा सुद्धा हा आपला चित्रपट आहे आणि हा चित्रपट मी माझ्यासाठी करतोय. तर हे माझ्यासाठी करण्याची जी भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात रुजवणं हे खरं तर दिग्दर्शकाचं यश आहे. कारण जोपर्यंत मी त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल नसतो तोपर्यंत माझ्याकडनं पूर्ण एफर्ट त्याच्यामध्ये टाकलं जात नाही. त्यामुळे तुझ्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आणि माझ्यासाठी म्हणून केलेली गोष्ट याचा जो फरक आहे तोच तू दिग्दर्शक म्हणून त्या प्रत्येकाला जितका हा सिनेमा माझा आहे तितकाच हा सिनेमा आपल्या प्रत्येकाचा आहे. म्हणजे आपल्याकडे एक मराठी म्हण होती की एक केळ 7 जणांमध्ये वाटून खायची. तर तसा तो चित्रपट जर त्याचा मालकी हक्क किंवा त्याचे शेअर्स काढले गेले तर आम्ही जितके जण त्या सिनेमाशी इन्व्हॉल्व होतो तर त्याचे शेअर्स प्रत्येकाच्या वाट्याचे तितकेच इक्वल. त्यामुळे ती इक्वॅलिटीची भावना आहे, ती जी समानतेची भावना आहे, ती जी हे सगळं आपलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून उभं करण्याची जी भावना आहे ती जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात येत नाही तोपर्यंत चित्रपट सोडून दे, तोपर्यंत कुठलीच गोष्ट चांगली घडत नाही. पोलीस तुम्हाला सांगतात की सिग्नल तोडू नका, पण जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की हे राष्ट्र माझं आहे, हे राज्य माझं आहे, हे नियम माझे आहे आणि मी सिग्नल तोडणार नाही, तोपर्यंत पोलीस काय करू शकतात.
तोपर्यंत जोपर्यंत ही आपलेपणाची भावना, मग ते राज्याविषयी असेल, कामाविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, जॉबविषयी असेल, हे आपलं आहे हे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही मनात असतं, तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट करत नाही. तर ते वाटण्याचं जे त्याला वाटून देण्याचं जर श्रेय असेल तर ते माझं आहे. पण मला असं वाटतं इतकी सुंदर टीम मिळाल्यानंतर कट्यारसारखा चित्रपटच होऊ शकतो, त्याच्या पलीकडे काय होऊ शकतो. तुमच्या उत्तराने आम्हाला कळलंय की कट्यार पाण्याचा कुस्ती हा एवढा प्रसिद्ध आणि एवढा सक्सेसफुल चित्रपट का बनला, ते डेडिकेशन दिसून येते. पण आतापर्यंत तुम्हाला अशा बऱ्याच उपमा मिळाल्या असतील की तुम्ही खूप उत्कृष्ट अभिनेते आहात, जे आम्ही सगळेच मान्य करतो. आणि पण तुमच्या मते एक चांगला अभिनेता याची व्याख्या काय? मला असं वाटतं मी निवृत्त झाल्यानंतर कदाचित त्याची व्याख्या सांगू शकेल. अजून तरी मी अभिनय शोधतोच आहे. आणि कला म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, मला नाही वाटत की कुठलाही कलाकार त्या कलेपेक्षा मोठा असतो की त्याची व्याख्या करू शकतो. त्यामुळे कला हीच मोठी असते. आपण सगळेजण आयुष्यभर त्या कलेचा शोध घेत असतो. कदाचित आता 25 वर्ष मी काम करतो, पुढच्या 2 वर्षानंतर मला असं वाटू शकतं की 25 वर्ष मी करत होतो ते कामच नव्हतं. कदाचित पुढच्या 2 वर्षानंतर मला कळू शकेल की अच्छा हे म्हणजे अभिनय. त्यामुळे मी इतका मोठा नाही की मी अभिनय या कलेची व्याख्या करू शकतो. मला त्याच्यात काम करायला आवडतंय, मला अभिनयाचा शोध घ्यायला आवडतो, मला त्याच्यात दिवस रात्र राहायला आवडतंय. त्याच्या इतका आनंद मला दुसऱ्या कशातही मिळत नाहीये. एवढंच आता माझं सांगितलं. तुमचं करिअर तुझं प्रेम आहे, त्यामुळेच असं वाटतं मला तुम्ही किती सक्सेसफुल झाले त्याच्यावरती. आणि जसं आपण आता बोललो चित्रपटांबद्दल, तर चरित्रपट म्हणजे बायोपिक, मला बायोपिकचा राजा म्हटलं जातं. 4 मोठे मोठे बायोपिक संत तुकाराम, लालबागचा राजा ऐकला होतो, बायोपिकचा राजा नको म्हणून बायोपिक केलं असेल. बाळगंधर्व, साक्षीनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक, संत तुकाराम. तर चरित्रपट करणं हे विशेषच एका अभिनेत्याचा वेगळा गुण आहे. कारण लोकांनी त्यांना बघितली, लोकांनी त्यांना जाणवलं, तर तुमच्या भूमिकेतून ते समोर प्रकट झाले पाहिजे. तर ते किती आव्हानात्मक होतं आणि या 4 रोलपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं आव्हानात्मक वाटलं आणि काय करणं जास्त मजा? एकतर कुठलीच भूमिका आपण करायची असं मी काही ठरवून काम केलं नाहीये. माझ्या करिअरची सुरुवात झाली जेव्हा माझं पहिलं व्यावसायिक काम मी केलं, ती प्रभू रामचंद्रांची भूमिका होती. त्याच्यानंतर मी पहिल्या बाजीरावाची भूमिका केली, त्याच्यानंतर मी निवृत्ती महाराजांची भूमिका केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर ही सगळी सत्पुरुष मंडळी माझ्या आयुष्यात येत असतील आणि त्यांच्या येण्यामुळे माझं आयुष्य घडत असेल तर मी कशाला त्यांना नाकारतो. आणि मी इतका मोठा नाही की मी ठरवायचं असतं की मी रुक्मिणी करेन. हे त्यांनी ठरवायचं असतं की मी ते करू शकेन की नाही, आणि त्यांनी माझी निवड करायची असते. त्यामुळे मी भूमिकांची निवड नाही करत, भूमिका माझी निवड करतात. आणि ती केल्यानंतर माझ्याकडनं इतकंच असतं की माझ्याकडनं जितकं जास्तीत जास्त त्या भूमिकेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता येतील तितके ते पोहोचवायचे. मधल्या काळात मी कर्नाटकातले खूप मोठे संत 12व्या शतकातले, ज्यांच्यामुळे लिंगायत समाजाची स्थापना झाली, त्या महात्मा बसवेश्वरांची भूमिका होती. त्यामुळे मी काय असं समजत नाही की माझा जन्म बायोपिक साठी झाला किंवा मी बायोपिकचा राजा आहे. नाही, मला असं वाटतं की या निमित्ताने माझ्यासारख्या एका अत्यंत सामान्य माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये ही सगळी मोठी माणसं जर काही काळ वास करून जात असतील तर ते माझ्यासाठी भाग्याचं आहे ना. साधू संत येते घरात रोजची दिवाळीत असतात, तर ही सगळी माणसं असल्यामुळे माझ्यासाठी रोजच दिवाळीत असतात. असं काही ठरवून करत नाही मी की आपल्याला हे करायचं आहे. आता मी या नावांच्या पलीकडे अजून एक उत्तर भारतातले खूप मोठे संत आहेत, नीम करोली बाबा. तर त्या नीम करोली बाबांच्यावरही हिंदी सिनेमा बनतो आणि त्याच्यातही त्यांची भूमिका केली. त्याच्यामुळे मी असं खूप वेळा ठरवतो की आपल्याला बायोपिक करायचं नाही, तेव्हा माझ्याकडे काशीनाथ घाणेकर येतात. मी असं खूप वेळा ठरवतो की मला बायोपिक करायचं नाही, तेव्हा तुकाराम महाराज येतात. मी असं ठरवतो की आता मला बायोपिक करायचं नाही, तेव्हा नीम करोली बाबा येतात. आता ही माणसं आल्यानंतर त्यांना कसं नाकारू शकतो? काहीतरी विचार करून त्यांनी निवड केली असेल, मग ती पूर्ण करणे इतकंच माझ्या हातात. आणि याच्यात सोपं अवघड असं नसतं, प्रत्येक भूमिकाच अवघड असते. मग ती फक्त बायोपिक कशाला, आता करत असलेलं समर राजवाडे सुद्धा अवघड आहे.
कारण तो आधीच्या भूमिकांपेक्षा मला वेगळा दाखवायचा. तो जर तुला पादरेमधल्या त्या काय मला नाव याचं लक्षात नाही त्याच्यात जर दिसला विक्रांत सरंजामेसारखा तर 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 काही मजा नाही ना. मग मी अभिनेता म्हणून कशा एकच वस्तू जर मला वेगवेगळ्या दुकानात जाऊन तीच वस्तू विकायची तर मी अभिनेता कशा मला प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दिसलं पाहिजे. मला प्रत्येक कॅरेक्टरचा स्वभाव वेगळा दिसला पाहिजे. त्याचं दिसणं वेगळं असलं पाहिजे. ते जर असेल तर मी इथे अभिनेता म्हणून आलोय याला काहीतरी अर्थ असेल. एकाच पद्धतीने जर मला सगळी कामं करायची असेल तर मी कशाला अभिनेता जाऊ. मी नोकरीच केली असते. त्यामुळे भूमिकाबद्दल लोकमान्यांचे म्हणून ते महत्वाचे असं नाही तर माझ्यासाठी समर आठवणे सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. कारण मी जर प्रत्येक भूमिकेला लोकमान्य म्हणून जास्त महत्व द्यायला लागलो आणि समोरला कमी महत्व द्यायला लागलो तर मी त्यांच्यावरती नेहमी माझ्या अभिनय कलेवरती अन्याय करेन जो मी करत असताना. कुठलाही छोटा मोठा कोणाचीही भूमिका असू दे माझ्यासाठी ती तितकीच महत्वाची आहे जितकी बायोपिकची असेल. तर तुम्ही जिकडे आता आहात तिकडे येण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांना अशी इच्छा असते की जिकडे तेवढं सक्सेसफुल व्हावं. पण असे काही संघर्षाचे काळ आहेत ज्याच्यामुळे लोकांचा आत्मविश्वास डगमगतो आणि त्याच्यामुळे ते हार मानतात. तुमच्याही आयुष्यात असे काही काळ आले आणि त्यात तुम्ही तटस्थपणे कसे उभे राहिलात हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. संघर्षाचा काळ कोणाला चुकला नाही आणि संघर्ष जर आयुष्यात नसेल तर आयुष्याला मजा काय. तो आहे म्हणून तर धडपडीला अर्थ आहे. तो आहे म्हणून तर स्वप्न बघण्याला अर्थ आहे. तो आहे म्हणून तर स्वप्न विझण्यालाही अर्थ आहे आणि पुन्हा नव्यानं स्वप्न बघून जीवन करण्यालाही अर्थ आहे. आयुष्यातला संघर्षच काढून घेतला तर मला असं वाटतं काही जगण्याचं प्रयोजनच राहत नाही. म्हणजे आपण समाधी घेतली. काहीच जर तुम्हाला स्ट्रगल करायचं नाहीये काहीच जर धडपड करायची नाहीये कुठल्याही दुःख वेदना तुम्हाला झेलायच्या नाहीये तर मजा नाही आयुष्यात. मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा एखादी गोष्ट माझ्या मनासारखी होते. मनासारखी झाल्यानंतर मला भीती वाटायला लागते की या बरोबर नाही चाललंय. जेव्हा काहीच मनासारखं घडत नाही तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. तेव्हा मी सगळ्यात जास्त ऊर्जा माझ्यामध्ये येते. पण जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा मला भीती वाटते काही बरोबर नाही चाललं असं वाटतं. काहीतरी उलथापालथ घडली पाहिजे. काहीतरी प्रॉब्लेम्स यायला पाहिजे अडचणी यायला पाहिजे. तर काय होतं ना अडचणी आल्यानंतर तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमचा मेंदू हे प्रचंड वेगाने धावू लागतात आणि विचार करायला लागतात. जेव्हा सगळ्याच गोष्टी नीट चालू असतात ना तेव्हा तुम्ही शिथिल करता. अजगरासारखी तुमच्यातली धडपड काम करण्याची प्रेरणा निघून जाते. जेव्हा काहीतरी अचानक गोष्टी घडतात. 26 जुलैचा पाऊस आल्यानंतर जेव्हा मुंबई पाण्याखाली गेली तेव्हा लोकांमधनं अनेक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि त्या संकटातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. करोना आल्यानंतर हे सुरू झाले. करोना गेल्यानंतर पुन्हा लोक बेजबाबदारपणे वागायला लागले. पण मला असं वाटतं की हे संकट ह्या अडचणी हा स्ट्रगल हा येतो कारण तो तुम्हाला घडवतो. तुम्हाला यश नाही करत तुम्हाला अपयश करत. त्यामुळे यश तुम्हाला मस्ती देतं. अपयश तुम्हाला शिकवतं. तुम्हाला रस्ता दाखवतं. तुम्हाला पुन्हा आत्महत्या विचार करायला लावतं. तुम्हाला स्वतःवरती काम करायला लावतं. मेहनत करायला लावतं. आणि 2 पावलं पुढे घेऊन जातात. यश तुम्हाला 10 पावलं मागे घेऊन जातं. बदल तुमच्या आयुष्यात पाहिजे. त्या अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या पाहिजे आणि त्यांनी हरून जाण्याची गरजच नाही. उलट यश आणि अपयश आणि स्ट्रगल सारखी मजाच नाही आयुष्यात. कारण ती तुम्हाला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून घडवते. खऱ्या अर्थाने तुम्हाला स्ट्रॉंग करते. मेंटली स्ट्रॉंग करते. फिजिकली स्ट्रॉंग करते. कदाचित मी असे 2-3 प्रोजेक्ट केले होते की ज्याच्यामध्ये मी काही स्पेशल मुलांबरोबर काम केलं होतं. एक चित्रपट केला होता. एक आमची वल्लरी कर्मकरला आमची सांगलीची मुलगी घेतली तर त्यावेळी 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. तिच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म केली होती. तर ही सगळी सामान्य माणसांपेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीने जन्माला आलेली माणसं होती. मुलं होती. आणि आपल्याला म्हणजे ज्या काळात मी स्वतःला शोधत होतो की सतत दुःख एक निर्माण करत होतो की आपल्या आयुष्यात काहीच बरं चालत नाहीये. आपल्याला पैसे मिळत नाहीयेत. आपल्याला मनासारखं कॅरेक्टर मिळत नाहीये. रोल मिळत नाहीये. हे होत नाहीये. ते होत नाहीये. अशा माझ्या घडण्याच्या काळात ही काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली
की ज्यांच्याकडे खरं तर परमेश्वराने त्यांच्याकडे खूप काही गोष्टी हिरावून घेतल्या होत्या. त्यांच्याकडनं त्यांचं सामान्य आयुष्य जगण्याची गोष्टच हिरावून घेतली. कारण कोणी अपंग होतं, कोणाला ज्याला आपण म्हणतो की सामान्य माणसासारखे दिसत नव्हते, ऐकू येत नव्हतं, बघत नव्हते, हातपाय नव्हते, सगळ्या गोष्टी होत्या. पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे रोज मी हास्य बघायचो, जो आनंद बघायचो, आणि माझ्या लक्षात यायचं की त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा ही मुलं आणि ही मुलगी इतक्या सुंदर पद्धतीने आनंदाने आयुष्याकडे बघताय, काहीतरी पॉझिटिव्हली विचार करत आहेत, काहीतरी आपल्या बरोबरच्या माणसांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा याच्यासाठी धडपड करताय, स्वतःचं आयुष्य खूप स्वयंप्रेरणेने स्वयंशिस्तीने घडवायचा प्रयत्न करताय. आणि आपण काय करतो? आपल्याला सगळं केलंय आणि आपण काय करतोय? आपण नसलेली दुःख निर्माण करतोय, नसलेले काय म्हणूया स्वतःच्या मनाचे खेळ निर्माण करतोय आणि त्याच्यात आपण रमतोय. आपलं दुःख म्हणजे ती मेरी साडी तुम्हारी साडी से सफेद कैसे, तर माझं दुःख तुमच्या दुःखापेक्षा किती मोठं आहे याचा मला आता आनंद व्हायला लागलाय, त्याच्यात मी रमायला लागलोय. पण खरं तर ते दुःख नाहीच आहे. दुःख म्हणलं तर ह्या मंडळींकडे की ज्यांना परमेश्वराने खूप काही गोष्टी त्यांच्याकडे हिरावून घेतल्या, तरी सुद्धा ते आनंदी आहेत आणि मला सगळं दिलंय, तरी सुद्धा मी तो दुःखांचा बाजार मांडून बसलो. आणि खर तर आता ज्या प्रकारे माझी वाटचाल चालू आहे अभिनेता म्हणून, माणूस म्हणून, त्याच्यात या वर्णनेचा आणि त्या माझ्या चेतना विकास मंदिर कोल्हापूरच्या शाळेतल्या स्पेशल मुलांचा खूप प्रचंड मोठा वाटा. कारण जे मला पुस्तकाने नाही शिकवलं, जे मला इतर कोणी शिकवलं नाही, जे मला कुठल्या विचारांनी किंवा कोणी सत्पुरुषांनी शिकवलं नाही, ते ह्यांच्याबरोबर काम करून त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे आत्ताचा जो माझा बदललेला विचार आहे, हा सगळं त्यांचं क्रेडिट आहे. त्यांनी मला शिकवलं आयुष्य कसं करायचं. आणि त्यांच्यामुळे मी आता छोट्या छोट्या क्षणांमधला, दुःखांमधला, मी दुःखी त्याला म्हणत नाही, अडचणींमधला, संकटांमधला, स्ट्रगल मधला, वेदनेमधला, या सगळ्यातला मी आता आनंद लुटायला लागला. आता म्हणालात की सगळ्यांना संघर्ष कोणाला दिला नाही, पण लोकांची जी वागणूक असते, सुबोध भावे प्रसिद्ध होण्या आधीची वागणूक आणि आताच्या वागणुकीमध्ये काय करते, आणि तुम्हाला स्वतःत काय बदल जाणवले? काहीच नाही. मी कसं तर लोक बदलते, पण मला त्यांनी काहीच फरक पडत नाही, कारण मी त्यांच्यासाठी कामच नाही करत आहे. कोणीतरी मला सांगितलं की तू अभिनय कर म्हणून मी अभिनय नाही करत आहे. मला वाटलं की अभिनय करायला पाहिजे, कारण मी तो नाही केला तर मी जगू शकत नाही, म्हणून मी अभिनय करतो. त्यामुळे त्यांना काय वाटतं ह्याच्यावर मी जर लक्ष देत बसतो, आपण जर लोकांना काय वाटतं ह्याच्यावर स्वतःच आयुष्यात ठेवायला लागलो, तर आपण जगणार कधी? मला काय वाटतंय, मला काय करायचंय, आणि याच्यात कुणाचं नुकसान होत नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला वाटतंय बॉम्ब बांधला, ते चुकीचं आहे आणि त्याने माणसं मरतात. पण मला वाटतं आयुष्यात काहीतरी चांगलं काम करावं, तर ते केलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. काय होईल? हसेल, हसू दे, हसू दे, एवढं काय त्याच्यात? आपल्या घरात आपली आजी, आई, बहीण, जे कोणी, तुम्ही स्वतः जर स्वयंपाक करत असाल तर पहिल्या झटक्यात तुमचा पदार्थ होतो का चांगला? नाही होत ना. 10 वेळा ती बदलून त्याची प्रक्रिया बघायला लागते, हे करायला लागतं, ते करायला लागतं, हे कमी, ते जास्त. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कळतं की याचं प्रमाण हे असेल तर हा पदार्थ असावा. पण तो जर फसलाच नाही तर तुम्हाला प्रमाण कसं काय योग्य काय? त्यामुळे गोष्टी फसल्या पाहिजे, त्या विस्कटल्या पाहिजे. रांगोळी पहिल्या झटक्यात जर जमली तर त्या सुंदर रांगोळीला काय चुकली पाहिजे, ठिपके चुकले पाहिजे, रेख चुकली पाहिजे, गोल चुकला पाहिजे, चौकोन चुकला पाहिजे. ते सगळं चुकल्यानंतर तुम्हाला कळेल की आता हे असं असेल तर ही चांगली रांगोळी. पहिल्या झटक्यात जमलं तर काय पाहिजे? पहिल्या झटक्यात फक्त सिनेमाच्या हिरोला जमतं किंवा हिरोईनला जमतं, सामान्य माणसांना जमत. आत्ताचा माझा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, जो आपण आतापर्यंत. तर आपण असं आता म्हटलं की मराठी भाषा थोडी लुप्त होते. पुढची पिढी आता मराठी असून सुद्धा मराठी बोलत नाही, हिंदी बोलते, इंग्रजी बोलते. तर आणि आम्हाला माहिती तुम्ही मराठीचे खूप वक्ते आहात.
तर तुम्ही या पुढच्या पिढीला किंवा आत्ताच्या पिढीला काय सांगाल की आपण मराठीची संस्कृती कशी जपायला हवी आणि का जपायला? खूप उल्लेख शाळेत काही हिसाब नीतीमध्ये धडा होता. माकडाचं माणूस उताराची प्रक्रिया होती काहीतरी, की माकडाला शेपटी होती पण माणसाला नाही. का नाही? त्याचा वापर नाही केला, बरोबर ना? त्या शेपटीचा वापर केला नाही तर ती गळून गेली. काही दिवसांनी, काही वर्षांनी जो माणूस असेल त्याचा मेंदू निघून जाईल. का जाईल? तेव्हा असं लक्षात येईल की मागचा एक अवयव गेलाय आणि ह्याच्यात आत एक महत्वाचा अवयव असतो तो देखील गेलाय. त्याच्यानंतरचा काही वर्षानंतरचा माणूस असेल त्याच्यातनं अजून एक अवयव निघून जाईल, कारण तो संवेदनशील राहिला नाही. त्याने आपलं हृदय, संवेदनशीलता इतर माणसांच्या चांगल्यासाठी वापरणं बंद केलं. त्याला माणसं मारण्यात आनंद मिळायला लागला, त्यांना दुःखी करण्यात आनंद मिळायला लागला. त्याच्यामुळे हे गेलं, हे गेलं. आणि जो सापळा राहिला त्याला काही वर्षानंतर माणूस असं म्हणतो, कारण त्याने त्याचा वापर करणं सोडून दिला. तुम्ही जर एखादी सायकल घेतलीत, गाडी घेतलीत आणि ती नुसतीच खाली ठेवून दिली, तुमच्याकडे फार मोठी भारीतली गाडी आहे, बेंटली वगैरे आहे, पण ती जोपर्यंत तुम्ही चालवत नाही तोपर्यंत त्या बेंटलीची व्हॅल्यू नाही. ती जर तुम्ही महिना 2 मध्ये ठेवली तर त्या बेंटलीला मागुली थंडीच्या किमतीमध्ये विकायला लागेल, कारण ती गंजली असेल, त्याची दारं लॉक झाली असतील, त्याचं इंजिन स्टार्ट होणार नाही, काहीच फायदा नाही. त्यामुळे एखादी गोष्ट टिकण्यासाठी ती वापरावी लागते. भाषा जर टिकायची असेल, टिकवायची असेल तर ती वापरावी लागते. ती नुसतीच मला मराठी भाषेचा अभिमान आहे म्हणून चालत नाही. ती रोजच्या व्यवहारात वापरली, रोजच्या व्यवहारात लोकांशी बोलला तर ती भाषा राहते, समृद्ध होते, टिकते, पुढच्या पिढीकडे जाते. सगळ्यांना जोडणारा एक दुवा आहे. ज्या क्षणी तो दुवा संपेल त्या क्षणी आपलं मराठी पण संपेल. आणि भाषा फक्त त्याच्या वापराने घडत नाही, भाषा त्याच्या फक्त बोलण्याने किंवा शिकण्याने घडत नाही. भाषा जेव्हा व्यवहारात येते, जेव्हा शिक्षणात येते, जेव्हा ज्ञानात येते, तेव्हा ती भाषा जास्त समृद्ध होते. आपण हा कधी प्रयत्न केलाय का की ती ज्ञानात आली पाहिजे? भाषा ही ज्ञानाचं एक साधन असलं पाहिजे, भाषा ही व्यवहाराचं साधन असलं पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही मुंबईत जाऊन कुठल्याही आस्थापनांमध्ये जाऊन तुम्ही मराठीशिवाय हिंदी किंवा इंग्रजी बोलता का तर त्यांना कळत नाही, त्या क्षणी तुम्ही तुमच्या भाषेचा व्यवहार संपवून टाका. पाव किलो तुरई द्या, पाव किलो तुरी किंवा पाव किलो जे काही तुम्हाला माहिती घ्यायचं असेल, कोथिंबीर घ्यायची असेल, अजून काही घ्यायचं असेल, आता पाव किलो हळूहळू व्यवहारात गेला. काही वर्षानंतर पाव किलो म्हणजे काय हे शोधायला लागेल तुम्हाला नेटवरती ना, का तर तुम्ही मारून टाकलं, कारण तुम्ही बोलणं बंद केलं. आणि असं करत 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 आपण सगळ्या मराठी लोकांनी असं ठरवलं की एकदा काय तो मराठी भाषेचा मुर्दा पाडून टाकूया, परत ही भाषाच नको जन्माला यायला. ज्या मराठी भाषेशी निगडीत असलेली इतकी समर्थ, इतकी कर्तृत्ववान, इतकी राष्ट्राला घडवणारी लोक या महाराष्ट्राने, या मराठी मातेने दिली, त्याच मातीत या सगळ्या लोकांचे मुर्दे आपण काढायला हवे, कारण आपण त्या भाषेवरती अन्याय करायला हवंय. आणि ही सगळी मंडळी आपल्याला माहिती आहेत, कारण ते सगळे मराठी होते. भारतातली कुठलीही गोष्ट करा, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही मराठी माणसाने केली आहे. आणि आज त्याच मराठी भाषेचा आपल्याला अपमान वाटतो, कमीपणा वाटतो, ती बोलायची लाज वाटते, ती वाचायची लाज वाटते. वी डोंट रीड मराठी ह्या सांगायचा अभिमान वाटतो मराठी घरांमध्ये. मराठी माणसं प्रयत्न करतात की आम्हाला कसं मराठी येत नाही हे सांगण्याचा, जपण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतात. बाकी भाषा अशी कधीच करत नाही. तुम्ही जर खाली दक्षिणेत गेलात तर ते तुम्हाला त्यांना हिंदी कळत असून तुमच्याशी हिंदी कधी बोलणार नाही, ते त्यांच्याच भाषेत बोलणार. का तर त्यांचं त्यांच्या भाषेवर, त्या भाषेमुळे आलेल्या संस्कृतीवर, या सगळ्यावर त्यांचं विलक्षण प्रेम आहे, अभिमान आहे. म्हणून ती रश्मिका मांदन आणि विजय देवरकोंडा घडतात. आणि आमच्याकडे सिरियलमध्ये काम करणं सुबोध भावे करतो. हा फरक आहे. मुद्दा टॅलेंट्स आहे नाही, मुद्दा त्या भाषेला मिळणाऱ्या वागणुकीचा आहे. आणि महाराष्ट्रातली लोक ज्याप्रमाणे मराठी भाषेशी वागतायत, इतके मराठी भाषेचे शत्रू देखील वागत नाही. मराठी भाषेचे शत्रू कोणी असतील ते महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक आहेत. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे,
तुमचं मराठी भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते वाचनामुळे चाललंय आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला वाचण्याची खूप आवड आहे. तर सुरुवातीच्या काळात मी तुमचा आज एक मुलाखत ऐकत होता. तुम्ही स्मिताताई बद्दल सांगितलं की त्यांनी कसं तुम्हाला सपोर्ट केलं. तसं जेव्हा मी सुरुवातीला अभिनय करायला सुरुवात केली तेव्हाच असं होतं की आपल्याला संधी लगेच मिळत नाही. तर तेव्हा त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आणि वाचनाचं महत्व पण तेव्हा मला कळलं. त्याबद्दल वाचनाचं महत्व मला तेव्हा नाही कळलं, वाचनाचं महत्व मला लहानपणापासून कळलं. मला गोष्टी वाचायला खूप आवडतात, मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि याच्यामध्ये माझं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांचं आहे की त्यांनी मला उत्तम संग्रहालय वाचनालयाची मला सदस्यता घेऊन गेली. अनेक लायब्ररीमध्ये त्यांनी माझं नाव नोंदवलं आणि मला भरपूर वाचायची सवय लागली. त्यामुळे ही वाचनाची सवय आत्ताची नाही, ती लहानपणापासून. आणि मला आवडतं पुस्तकं वाचायला, मला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचायला खूप आवडतं. आणि कदाचित भाषेवरचं प्रभुत्व मला आहे का नाही मला माहित नाही, पण माझे विचार जर मला माझ्या भाषेत मांडायचे असतील तर मला वाचनाशिवाय पर्याय नाही. आज मी जेव्हा अनेक कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा आणि मराठी माणसांना परत एकदा फक्त मराठी माणसं अशी आहेत ज्यांना स्वतःच्या भाषेत स्वतःचे विचार मांडायचे आहेत. फक्त मराठी माणसं. आणि जगात अशी कुठली माणसं नसतील ज्यांना स्वतःच्या भाषेत स्वतःचे विचार मांडायचे आहेत. कारण त्या कुठल्याच माणसाला स्वतःच्या भाषेची लाज वाटत नाही, फक्त मराठी माणसाला स्वतःच्या भाषेची लाज वाटते. त्याला असं वाटतं अरे बापरे, आपण मराठीतनं आपण जर आपले विचार मांडले तर लोक आपल्याला कमी दर्जाचं समजतील, आपल्याला डी व्हॅल्यू करतील, आपली किंमत राहणार नाही. तो जर एअरपोर्टला गेला तरी तो मराठीतनं बोलत नाही, महाराष्ट्राला ओडिसामध्ये म्हणत नाही, प्रयागराजला जाऊन मराठी बोल असं सांगत नाही. मुंबई एअरपोर्टला जाऊन तू हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलतोस का? कारण कळत नाही मराठी. त्यामुळे वाचनाची सवय ही घरातनं, आई वडिलांकडनं, पालकांकडनं, मोठ्या भावाकडनं, बहिणीकडनं पुढच्याला लागायची असते. आणि ती जर लागली नाही तर तू हळूहळू जे दुरावत जाणं आहे ते सुरू होतं. तुझ्या भाषेतले तुझे विचार मांडणं, तुला नेमकं काय म्हणायचंय, कसं मांडायचं हेच तुला कळत नाही. कारण तुझा मेंदू आणि भाषा साथच देत नाही. कारण तुला माहितीच नाही शब्द काय, तुला माहितीच नाही की ते मांडण्याची एक पद्धत आहे, वाक्य रचनेची एक पद्धत आहे. व्याकरण सोडून दे, तुला व्याकरणात किती, मला मराठीमध्ये 38 मार्क होते 10वीला, काठावरती पास झालो होतो. पण मराठी भाषेत चांगले मार्क मिळणं आणि मराठी चांगलं असणं याच्यात फरक आहे. शाळेची अभ्यासाची पुस्तकं नसतील वाचली, पण बाकी माझं वाचन आहे. मी ऐकतो, मी बघतो, मी आत्मसात करतो, मी चिंतन करतो. माझे विचार मला मला हवे त्या पद्धतीने सांगता येतील की याचे डोक्यात चिंतन चालू असतं, तेव्हा ते पोचतात. आणि तुम्हाला जर कुठली भाषाच बोलता नाही आली तर तुमचे विचार कसे पोचतील? धड ना हे ना धड ते. आज दुर्दैवाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेत विचार मांडणारी लोकच आपल्या आजूबाजूला नाही आहेत. कोणाचंही भाषण ऐका, किती घाणेरडं बोलतात. ग्रामीण बोलतात का नागपुरी बोलतात का कोल्हापुरी बोलतात हा मुद्दाच नाहीये. उलट ग्रामीण भागात राहणारी लोक खूप सुंदर विचार प्रकट करतात, अशिक्षित असून सुद्धा. मुद्दा शिक्षणाचा नाहीये, मुद्दा त्या भाषेशी नाळ जोडण्याचा आहे. आणि तो नाळ जोडली राहण्यासाठी त्या भाषेत विचार करणं, त्या भाषेतलं वाचणं, त्या भाषेतला परिसर बघणं. शेतकऱ्यांनी वाचलं नसेल पण तो तुला निसर्ग संबंधी, पिकासंबंधी अस्खलित मराठी भाषेत सांगू शकतो, वाचन नसलं तरी, कारण त्याचा परिसर मराठी आहे. वाचन हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आहे, पण तू तुझा परिसरही तुझ्या भाषेमध्ये ठेवला पाहिजे. माझा ड्रायव्हर मराठी आहे तर मी त्याला जाताना आम्ही राईट लेना आम्ही क्यों, अरे उजवीकडे घे, डावीकडे घे. आता उजवीकडे डावीकडे घेतल्यानंतर आजची मुलं विचारतात उजवीकडे म्हणजे दाई लेना बाय लेना कळतं, लेफ्ट कळतं, राईट कळतं, उजवीकडे आणि डावीकडे का नाही कळत? हा हात कुठला आहे? तर हा फक्त विचारांचा नाहीये, हा
वाचन हे तुला असंही समृद्ध करतं, भाषा म्हणून, विचार म्हणून, एक वेगळं जग तुला त्या पुस्तकातनं बघता येतं म्हणून. त्यामुळे वाचलं तर पाहिजेच. तुम्हाला हवं ते वाचा. गरजेचं नाही की तुम्ही एखाद्या माणसाचं चरित्र वाचलं पाहिजे. तुम्हाला कोल्हा आणि सशाच्या गोष्टी आवडत असतील तर त्या वाचा. तुम्हाला चिवगावच्या गोष्टी आवडत असतील त्या वाचा. तुम्हाला ठकसेन आवडत असेल तो वाचा. तुम्हाला किशोर आवडत असेल तो वाचा. काही वाचा. काहीही वाचा. काही नाही, वर्तमानपत्र वाचा. पण वाचलं पाहिजे. अक्षर, मेंदू, डोळे, संवेदना यांचं एक नातं असलं पाहिजे. काही दिवसांनी ती अक्षरही आपल्याला कळेल अशी होती. वाचलं नाही तर. आता सर्वजण आपापल्या आयुष्यात काही ना काहीतरी करतायत. 9 to 5 मध्ये अडकले आहेत. काही लोक अभ्यास करतायत. पण तुमच्या मते कलेचं जे असतं किंवा आपली जी हॉबीज असते किंवा आपल्या काही अशा असतात गोष्टी की आपल्याला सवडी असते, निवडी असते, ज्या आपल्याला ऐकतात त्यांना आवडतात. त्या जोपासना किती महत्वाची? अर्थात महत्वाचं आहे. कारण 9 ते 5 जे काम करतात ते सुद्धा खूप महत्वाचं काम करतात. कुठलंच काम हलकं नसतं, कुठलंच काम कमीपणाचं नसतं. प्रत्येक कामाची एक प्रतिष्ठा आहे आणि ती प्रतिष्ठा असलीच पाहिजे. स्टेशनवरती झाडू मारणाऱ्या कामाची सुद्धा प्रचंड मोठी प्रतिष्ठा. कुठल्याही आस्थापनांमध्ये टॉयलेट साफ करणाऱ्या माणसाची ही प्रचंड मोठी प्रतिष्ठा आहे. त्या प्रत्येक कामाची एक प्रतिष्ठा आहे आणि त्या प्रत्येक कामाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. काही लोक एखादं काम आवडीने करतात. काही लोक केवळ पर्याय नाही म्हणून करतात. पण काम करतात. आणि जेव्हा आपल्याला पर्याय नाही म्हणून आपण काम करत असतो तेव्हा आपण ऑलरेडी दुःखी असतो, त्या कामापासून अलिप्त असतो. आणि त्या कामामध्ये आपल्याला आणण्यासाठी आपल्या आवडीची कुठली तरी गोष्ट भेटणं महत्वाचं असतं. मग ती आवडीची गोष्ट आपण केली नाही तर त्या कामामध्ये आपलं मन लागणार नाही. मग तिथे चिडचिड होईल, ते काम नीट घडणार नाही, जे काही होईल नाही. पण ते मन लागण्यासाठी म्हणून आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडणं आवश्यक आहे. आणि ती आपल्या मनासारखी गोष्ट कुठली, ते माणसाचे छंद. कोणाला वाचन आवडत असेल, कोणाला गाणं आवडत असेल, कोणाला बागकाम आवडत असेल, कोणाला स्वयंपाक करणं आवडत असेल, कोणाला सायकलिंग करणं आवडत असेल, कोणाला चालत जाणं आवडत असेल, काही आवडत असेल, व्यायाम आवडत असेल, काड्यापेटीचं चहा बनवणं आवडत असेल, काही आवडत असेल, चित्र काढायला आवडत असेल. तर ते जर तुम्ही केलं नाही तर ह्याच्यामध्ये तुमचं मन राहणार नाही. आपल्या आवडीचं एकतरी काम माणसाने केलं पाहिजे. ते कुठलंही असू शकतं, काहीही असू शकतं. कारण ते तुम्हाला जगण्याची प्रेरणा देतं, तुमचा दिवस चांगला घालवण्याची एनर्जी देतं. त्यामुळे ते काम अत्यंत महत्वाचं आहे. ते कुठलंच छंद, आवड छोटी नसते. ती जोपासलीच पाहिजे. ती केलीच पाहिजे. तर न पटणाऱ्या अनेक गोष्टी शांत चित्ताने माणूस करतो. तर आपल्या आयुष्यात मी आई वडिलांबद्दल सांगितलं, मी बहिणीबद्दल सांगितलं, तसं आपल्याला लोक लहानपणापासून सपोर्ट करतात. तुम्ही तुमचं अभिनयाचं जे करिअर आहे, जे तुमचं ते खूप उशिरा स्टार्ट केलं. 25व्या वर्षी जर मी बरोबर असेल तर 25व्या वर्षी सुरू केलं. तर तुम्ही मंजिरी मॅम त्यांनी तुम्हाला खूप साथ दिली सुरुवातीपासून. तर आयुष्यात एक योग्य जोडीदार निवड हे किती महत्वाचं? आम्ही निवडलं तेव्हा आम्हाला आयुष्य इतके मोठे मोठे शब्दच माहिती नव्हते. कारण आम्ही शाळेत होते. ती 8वी होती, मी 10वी. त्यामुळे आयुष्य, करिअर, जोडीदार हे असं काही आम्हाला कळत नव्हतं. ती मला आवडली होती, मी तिला आवडलो होतो, आम्ही एकमेकांना प्रपोज केलो, हो म्हटलं, इतकं बेसिक होतं. मग आता तिचा सपोर्ट आहे का, तर ते आहे, कारण आमच्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवरती. त्यामुळे तिच्या प्रत्येक कामामध्ये माझा तिच्या बरोबर असणं आहे, माझ्या प्रत्येक कामामध्ये तिच्या माझ्या बरोबर असणं आहे, आणि ते आहे. प्रेक्षकांमधून मला काही प्रश्न असतील? तर नमस्कार सगळ्यांना आणि सर तुम्हाला भेट नमस्कार. मी तुम्हाला रोज बघते, तुम्ही मला पहिल्यांदा बघता.
आज समर राजवाड्याचं तुम्हाला चांगले शोधून आहे. जसं बाल तुम्हाला बोलला की मी बायोपिकचे राजे आहे, तर ते काही चुकीचं नाहीये, कारण की मी ते अभिनय एवढा चांगला केला. तर माझा त्या संबंधित एक प्रश्न होता. जसे बाळ गंगाधर टिळक त्यांचं फक्त आपल्याला वर्णन माहिती आहे. तर तुम्ही ते रोल कसं करता, कशी तुमची मानसिक तयारी असते, तयारी असते हे सांगा. कधी कधी आपण प्रत्येक भूमिका करताना एकाच पद्धतीने त्या भूमिकेकडे बघायचं किंवा त्या भूमिकेला साकार करायचं असतं. कारण प्रत्येक भूमिकेच्या डिमांड्स वेगळ्या असतात. आपल्याला साऊथ इंडियन जेवण चांगलं जमतं म्हणून महाराष्ट्रीयन जेवणात तीच रेसिपी वापरायची असते. किंवा पास्ता करायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रीयन आवडतं म्हणून त्याच पद्धतीने पास्ता करायचा असतं. कारण त्या प्रत्येक प्रक्रिया, पद्धती, पदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मला बालगंधर्व करताना अमुक पद्धतीने मी बालगंधर्व साकार केले, म्हणजे त्याच पद्धतीने मी लोकमान्यांना नाही साकारलो. कारण लोकमान्य टिळक ही वेगळी प्रचंड प्रभावशाली असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचे विचार तितकेच महत्वाचे होते आणि त्या काळात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यामुळे अशा माणसाला साकार करायचंय की जो प्रचंड बुद्धिमान आहे, जो प्रचंड प्रमाणात देशप्रेमी आहे, आणि बुद्धिमान फक्त अभ्यासाला आहे का? नाही. कदाचित लोकमान्य टिळक यांनी देशसेवा केली नसती किंवा त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नसता, त्यांनी फक्त त्यांच्या अभ्यासावरतीच लक्ष केंद्रित केलं असतं, तर आज भारताच्या अनेक शास्त्रज्ञांची नावं तू घेते. सी.व्ही. रमण असेल, आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम सर असतील, किंवा होमी भाभा असतील, किंवा काकोडकर सर असतील, माशेलकर सर असतील, जयंत नारळीकर सर असतील. तर अशा अनेक शास्त्रज्ञांची तू ज्या अभिमानाने नावं घेतेस, अशा शास्त्रज्ञांमध्ये तू लोकमान्य टिळकांचंही नाव घेतलं असतंस. इतके ते खूप मोठे गणितज्ञ होते, मॅथमॅटिशियन. ऍस्ट्रॉलॉजीचं त्यांना प्रचंड मोठं ज्ञान होतं. ते संस्कृतचे पंडित होते, पत्रकार होते, काय नव्हते, सगळं. पण या सगळ्याचा वापर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करावा असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांना ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी स्वातंत्र्यासाठी केला. ते उत्तम पत्रकार होते म्हणून त्यांनी केसरी मराठा ही वर्तमानपत्र सुरू केली. ते संस्कृत भाषेचे पंडित होते किंवा खूप ज्ञानी ग्रहस्थ होते म्हणून त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा महाभारतावरती टीका असणारा ग्रंथ, पण त्याचं वाचन कशात नव्हतं, संस्कृत मध्ये होतं. ते संस्कृतच जर त्यांना कळलं नसतं, आलं नसतं, तर त्यांनी गीता रहस्य लिहू शकले असते का? ब्रिटिशांनी त्या काळी भारताच्या मनावरती असं थोपवलं होतं भारत गुलामगिरीत असताना, आणि इथल्या साधारणपणे अशिक्षित लोकांच्या मागे असं थोपवलं होतं की भारतात राहणाऱ्या लोकांची खरं तर गुलामगिरीतच राहण्याची लायकी आहे. आम्ही गोऱ्या हाताळीचे लोक आहोत, हे तुमच्यावरती राज्य करण्यासाठी समर्थ आहोत, किंवा परमेश्वराने आमची निवड केली आहे तुमच्यासारख्या अशिक्षित गुलाम लोकांवरती राज्य करण्यासाठी. असा एक समज भारतातल्या लोकांचा करून दिला होता की तुम्हाला काही, म्हणजे तुम्हाला संस्कृती नाही, तुम्हाला परंपरा नाही, तुमची मुळं खोल नाही, तुम्ही अडाणीच आहात, तुम्ही कशातच पारंगत नाहीत. असं जर उद्या जर तुला घरातलं लहानपणापासून जर तुझ्या आई वडिलांनी सांगितलं की किती ढ आहेस तू, तुला आठवते का हिसाबनीती? खूप हिसाबनीतीतल्या गोष्टी कधी कधी महत्वाच्या असतात. की एका माणसाला बकरी घेऊन जायचं असतं बाजारात विकायला, आणि तो रोज ती बकरी घेऊन जातो, आणि एक माणूस म्हणतो काय गाढव आहे हो तुमच्या खांद्यावरती. तर तो इतकं त्याला रोज गाढव बकरीला म्हणतो की त्याला खरंच वाटायला लागतं की आपली बकरी नसून गाढव आहे, आणि तो त्याला सोडून देतो त्या बकरीला, आणि ज्याला ती बकरी हवी असते त्याला ती मिळते. तर तुला जर तुझ्या शिक्षण पद्धतीतनं, तुझ्या रोजच्या व्यवहारातनं असं तुला सतत जर सांगितलं की किती आढाणी आहेस, तुझी लायकीच नाहीये, तर एक दिवशी तुला खरंच असं वाटायला लागेल की हो आपण आढाणी होतो आणि आपली लायकी नाहीये. सांगण्याचा उद्देश असा की असा समज ब्रिटिशांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीतनं, वागण्यातनं, बोलण्यातनं, आचरणातनं त्या काळातल्या गुलामगिरीत राहणाऱ्या भारतीय लोकांचं करून दिलं होतं. मग अशा लोकांना स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन वेदास
असा एक ग्रंथ लिहिला, ज्याच्यासाठी खूप अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्यातून हे दाखवून दिलं की ब्रिटिश तुमची तर आत्ताची 2000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ही 10,000 वर्षाच्याही आजपर्यंत जाणारी. हे सांगण्यासाठी आधी त्या माणसाचा अभ्यास असावा लागतो, जो लोकमान्यांचा होता, म्हणून त्याला हे लिहिलं जमलं. त्यामुळे अशा माणसाची व्यक्तिरेखा जर तुला साकारायची असेल, आता त्यांना शाळेत का कॉलेजमध्ये असताना कोणीतरी असं लोकमान्य बारीक होते, त्यांना असं कोणीतरी म्हटलं की अरे काय तुम्ही बारीक आहे, तुला काही अंगात ताकद नाहीये, याच्यावरती चिडून जाऊन त्यांनी 1 वर्ष कॉलेज ड्रॉपआउट केलं आणि 1 वर्ष फक्त व्यायाम केला. आता त्या व्यायामाचा फायदा त्यांना 6 वर्ष मंडालीमध्ये राहण्यात होईल हे त्यांना माहिती होतं का? नव्हतं माहिती. त्यांनी दिल्लीत जाऊन व्यायाम केला. ज्या काळामध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं जातं, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. कारण असंतोष नव्हता का? होता की 1857ची लढाई झाली होती, पण त्या लढाईला एक स्वरूप नव्हतं. 1857 नंतर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी लोक उठाव करत होते, फडके होते, वासुदेव बळवंत फडक्यांचा उठाव होता किंवा इतरही अनेक ठिकाणी थोडे थोडे उठाव होत होते, पण त्याला स्वातंत्र्य चळवळीचं स्वरूप होतं का? एकत्र नव्हतं. हे कशामुळे आलं? याची सुरुवात लोकमान्यांनी केली असं का म्हटलं जातं? याचं कारण विस्कळीत चालू असलेल्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांना त्यांनी एकत्रित एक परिणाम दिला. सगळ्या विखुरलेल्या गटाला त्यांनी एकत्र केलं. याचं कारण का? कारण त्यांचं गणित चाललं. काय केल्यानंतर काय गोष्ट घडू शकते याचं आकलन ज्ञान होतं. म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात असेल, शिवजयंतीची सुरुवात असेल, केसरी मराठा वर्तमानपत्र असेल, भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी स्वदेशी मालांची इथल्या इथे बनवणं असेल, विदेशी मालावरती बहिष्कार टाकणं असेल, बॉम्बे स्टोअर सारखं मुंबईतलं दुकान चालू करणं असेल किंवा तळेगावचा खास कारखाना सुरू करणं असेल किंवा अनेक क्रांतिकारकांना परदेशी जाऊन बॉम्बचं प्रशिक्षण देण्यासाठी निधी पुरवणं असेल, त्याच पद्धतीने कलेच्या क्षेत्रात नाटक असेल, साहित्य असेल, त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांशिवाय कुठलंच संगीत नाटक पूर्ण होत नव्हतं. प्रत्येक नाटकामध्ये लोकमान्य टिळकांचं सिम्बॉल असेल, एखादं कॅरेक्टर असेल, अशा अनेक नाटकांवरती ब्रिटिश सरकारने बंदी आणली. म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये त्या माणसाचं चलनवलन होतं, त्या माणसाचा प्रत्येकाशी संपर्क होता आणि या संपर्कातनं प्रत्येकाला राष्ट्रीय चळवळीशी कसं जोडून घ्यायचं याचं ज्ञान होतं, आकलन होतं. हे सांगायचं कारण अशा माणसाची भूमिका जेव्हा तुम्हाला करायची असते तेव्हा तुम्हाला फक्त लोकमान्य टिळकांचा ड्रेस आणि त्यांचे कपडे बघून चालत नाही. त्याच्या आतल्या माणसाला तुम्हाला शोधायला लागतं, त्याला जाणून घ्यायला लागतं. त्यांच्या मनामध्ये इतकी वेदना कशी निर्माण झाली असेल, कुठलं राष्ट्रप्रेम असं ज्याच्यामध्ये निर्माण झालं असेल की त्यांनी त्या माणसाला स्वार्था पलीकडे फक्त देशहितासाठी आज जर त्यांनी ठरवलं असतं तर हे जसं कॉलेज आहे तसं त्यांनी स्वतःचं कॉलेज असं काढू शकतो. फर्ग्युसन कॉलेज किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सुरुवात त्या सगळ्या मित्रांनी केली. त्याच्यामध्ये त्यांचे मतभेद झाले, त्याच्यातून ते बाहेर पडले. तर त्यांना काही जड नव्हतं दुसरी संस्था सुरू करणं, पैसाच कमवायचा असतो. त्यांनी ते केलं. त्यांनी जे जे आपल्याला ज्ञात होतं ते सगळं राष्ट्राय स्वाहा, त्या राष्ट्राच्या होमामध्ये त्यांनी सगळं स्वतःचं ज्ञान, स्वतःचं सत्व सगळं त्याच्यामध्ये पाहिलं, समिधा वाटण्यासाठी आणि त्याच्यातनं त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तित्व उजळून निघालं. अशा माणसाला जर साकार करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा तो विचार करावा, त्याचं पावित्र्य जपायला लागतं. आणि ते पावित्र्य जपण्यासाठी तुला त्यांचा अभ्यास करावा लागतो. त्या माणसाने ज्या वेदना झेलल्या असतील त्या वेदना तुला जाणवायला लागतात. तोपर्यंत तू त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाहीस व्यक्तिरेखेशी, आणि व्यक्तिरेखेशी एकरूप झाल्याशिवाय मी काम करू शकतो. आणि ते एकरूप होणं म्हणजे त्या माणसाला संपूर्णपणे समजावून घेणं, त्याचा आत्मा समजून घेणं. आणि एकदा तो समजला की मग कष्ट करायला लागतो. तुला आत्माच नाही कळला तर लोकमान्य टिळक फक्त मी फिजिकली केलं असतं, तुला आत्मा नसतं. समजून घेतल्यामुळे कदाचित माझ्या दिग्दर्शकाच्या, लेखकाच्या मार्गदर्शनामुळे लोकमान्यांचं जे व्यक्तित्व समजून घेतलं असेल त्याच्यामुळे कुठेतरी थोडाफार प्रमाणात असे असू शकतील असा भास निर्माण करण्यात यशस्वी झालो असेल.
पण पूर्णपणे लोकमान्य टिळक करणं ही भयंकर अवघड गोष्ट आहे. कारण त्यांच्या काळात ते पचले नाहीत तर आपल्याला कुठे पचणार. पण खूप सामान्य लोक आहेत. फार मोठे होते. काम केलं आहे म्हणून एक सिरीज प्रोड्युसर जर्नी फ्रॉम ॲक्टर टू प्रोड्युसर प्रेक्षक म्हणून आम्हाला प्रपंच अशा मालिका परत मिळू शकतात. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण आता टेलिव्हिजन तसं राहिलं नाही. आता कोणीतरी कोणाच्या तरी मुस्काटात मारल्याशिवाय कोणीतरी कोणाचा तरी जाळल्याशिवाय काही मालिका पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कसं आता बघायला मिळेल याची गॅरंटी नाही. ते बघण्यासाठी OTT नावाचा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला पंचायत सारखी सिरीज बघायला मिळते. पण तुम्हाला आता प्रपंच नाही बघता येणार. ते गेला मी निर्माता नाही आहे. निर्माता माझी बायको आहे आणि निर्माता म्हणून तिचंच नाव आहे. माझा त्याच्याशी ती माझी बायको आहे म्हणून संबंध आहे. अदरवाईज माझा त्याच्याशी संबंध नाही. तिला पैसे जेव्हा कमी पडतात तेव्हा ती फक्त माझ्याकडे. पण मी निर्माता नाही. तिला मिळालेल्या पैशांमध्येही माझं काहीही स्थान नाही. ते तिचे पैसे. हा पण तिला एखादी गोष्ट जर तिला अडचण आली तर ती सोडवायला मात्र मी डेफिनेटली तिथे आहे. आणि दुसरी गोष्ट फरक इतकाच आहे की मी अभिनेता म्हणून काम करतो तेव्हा पैसे मिळाल्याचा आनंद मला मिळतो. निर्माता म्हणून काम करताना कोणीतरी माझ्याकडनं पैसे घेता यायचे. त्यामुळे त्याच्या एक आनंदाच्या गोष्टी असतात जे तो मंजिरीला मिळतो. त्यामुळे ती निर्माता म्हणून काम करते. त्याच्यात दुःखदायक असं काही नाही. निर्माता म्हणून एखादा निर्माता खूप चांगल्या पद्धतीने व्यावसायिक राहून काम करू शकतो, पैसे कमवू शकतो. अभिनेता म्हणून अवंतिका, वादळवाट किंवा अजून बऱ्याच सिरियल मी केल्या आणि त्या मालिकांमध्ये करण्यातला आनंदच हा आहे की त्या निमित्ताने मला लोकांपर्यंत थेट पोहोचता येते. आणि माझ्यासाठी साधी सोपी सरळ गोष्ट आहे की मला अभिनय करायचा आहे आणि तो लोकांनी बघावा माझी इच्छा आहे. माध्यम कुठलं आहे याच्याशी मला फरक पडत नाही. मग तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा, नाटक पोहोचावं, काही सिरियल पोहोचावी, मला काय करायचं आहे? मला अभिनयच करायचा. मी आता सिरियलमध्ये अभिनय करूया आयुष्यभर असं काही ठरवून आलो नाही. मला अभिनय करायचा आहे. माध्यम कुठलंही असू दे, जिथे आनंद मिळतो तिथे काम करायचं. एकतर तुम्ही या पेपरमध्ये बोलवतात तेव्हा मला खरंच असं शहाणे आलं की तुम्ही तेवढा तुमचा गाणं अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ती भूमिका साकारते. माझ्या मुलींना CBSE बोर्डमध्ये लोकमान्य करण्याचा इतिहास अजिबात नव्हता आणि केवळ तो इतिहास समजावा म्हणून मी त्याला तुमचा चित्रपट बघायला घेतलेली. मला 2 प्रश्न तुम्हाला विचारले. एक तर तुम्ही हे एवढे सगळे जे बायोपिक्स तुम्ही जे केले त्या प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं. जर एक गुण प्रत्येकाकडे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तो काय असेल. आणि दुसरा जर उद्या सुबोध भावेंवर बायोपिक निर्माण करण्याची माझी इच्छा झाली तर असा तुमचा पैलू असेल जो सुबोध भावेंचा अजून सगळ्यांसमोर आला नाहीये पण तो त्या बायोपिक मधनं पुढे यावा असं तुम्हाला वाटते. आणि ती भूमिका तुम्हाला स्वतःच त्याला आवडेल की तुम्ही दुसऱ्या कुठच्या गुण तर कितीतरी. आता असं नाही सांगू शकत की आपल्याकडे जसं दुधामध्ये साखर घातल्यानंतर ते इतकं एक जीव होऊन जातं की त्याच्यातनं साखर वेगळी काढता येत नाही. तर तसं मी जर दूध असेल तर हे प्रत्येक व्यक्तिरेखा माझ्यासाठी साखर आहे. तर ती इतकी आता मिसळी आहे की ह्याच्याकडनं हे साखरेचे गुणधर्म घेतले, हे साखरेचे गुणधर्म घेतले, असं वेचून मला वेगळं नाही करता येत. पण अर्थात प्रभू रामचंद्रांचीच भूमिका पहिल्यांदा आयुष्यात वाटायला आली. तर तेव्हापासून निवृत्ती महाराजांपासून, लोकमान्य टिळकांपासून, बालगंधर्वांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, महात्मा बसवेश्वरांपासून सगळ्यांकडून काही ना काहीतरी गोष्टी आलेल्याच आहेत. आणि त्या जर आल्या नसत्या तर आज आपल्या विचारांवरती असलेला ठामपणा, आपल्या भूमिकेवरती असलेला ठामपणा, आपल्या तत्वांवरती असलेला ठामपणा, कुठे थांबायचं हे कळण्याची क्षमता. तर मला असं वाटतं हे सगळे गुण काही माझं कधीच नव्हते. हे शाळा कॉलेजने दिले, त्याच्यात माझ्या व्यक्तिरेखाने भर घातला आणि ते अजून जास्तीत जास्त काम करत गेले. आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची भावना. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स तुमच्या आई वडिलांकडनं, तुमच्या आजी आजोबांकडनं तुमच्याकडे येतात. पण त्याला स्थान मिळतं जेव्हा एखादी व्यक्तिरेखा त्यांच्या गुणांमधून तुला सांगते की
तुला नुसतं स्वतः फक्त जगून उपयोग नाही आहे. कसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, कसे लोकमान्य टिळक असतील. तर हे तुला सांगतात की तुला समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, कारण तू एकटा नाही आहेस, तुम्ही सगळे मिळून एक आहे. आणि ती एकतेची भावना जेव्हा येते तेव्हा तुम्हाला प्रयत्न नाही करावे लागत, तुम्ही आपसूक करत. आणि माझा कायम प्रयत्न हाच राहिला आहे माझ्या आयुष्यात की मला गोष्टी प्रयत्नपूर्वक करायला लागू नयेत, त्या आपसूक व्हाव्यात. आणि त्या आपसूक तेव्हाच येतात जेव्हा तुम्हाला ती गोष्ट समजते, कळते, जाणवते. आणि आज कदाचित एकच गोष्टीचं दुर्दैव वाटतंय की हाच विचार माझा शाळेत कधी नव्हता किंवा महाविद्यालयात कधी नव्हता. तेव्हा मी पाठ करायचो, समजून नाही घ्यायचो. मला असं वाटतं की अभ्यासातला वृक्षपणा टाळून मुलांना विषयाची गोडी जेव्हा लागेल तेव्हा तो अभ्यास राहणार नाही, ते समजून घेणं येईल आणि मग एफर्ट्स राहणार नाही, सहजपणे जगणं येईल. त्यामुळे आता आपण केवळ मार्कांसाठी जे मुलांच्या पाठीमागे लागतोय आणि त्यांना मार्कांच्या रेसमध्ये धावतोय, त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांना विषय कळला की नाही, त्यांच्यापर्यंत विषयाचं महत्व कळले की नाही, विषयातला आनंद त्यांना घेता येतोय की नाही, हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा मार्क बाजूला राहतील. आणि एकदा तुम्हाला विषयातला आनंद कळला की मग तुम्हाला मार्कांचं महत्व राहत नाही, तुम्हाला विषयात जास्तीत जास्त गती मिळणार आणि खोलवर जाणार. तर हा जो बदललेला विचार आहे हा माझ्या व्यक्तिरेखांनी मला दिला, हा माझ्या व्यक्तिरेखांनी मला शिकवला, घडवला. त्यामुळे असे एखादे गुण सांगता येणार नाही. मला असं वाटतं की या प्रत्येकाचे अगणित गुण आहेत जे कुठे ना कुठेतरी तुमच्यामध्ये आलेले असतात, तुम्हाला जाणवत नाही. तुम्ही ते वागल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे हे आपण आधी असे नव्हतो, पण आता आपण असे करतोय. याचं कारण या काही गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत. कट्यार जे तुम्ही चलचित्र बनवलं त्याच्या आधी तुमचं एक नाटक पण होतं जे तुम्ही पुनर्जीवित केलं राहुल देशपांडे आणि महेश काळेकर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे अशा कठीण वेळा आल्या जे नाटक नसताना दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि कुठलं असं नाटक आहे जे तुम्ही बघितलंय किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काम केलं ज्याच्यामुळे मला तुमच्या आयुष्यात खूप प्रभाव आहे? कट्यार नाटक केलं तेव्हाच त्याच्यावर चित्रपट करावा अशी इच्छा झाली आणि तो चित्रपट झाला. नाटकाचा प्रभाव असं काही कलाकृतींचा प्रभाव नाहीये, पण मी कॉलेजमध्ये असताना एक चंद्रपूरच्या जंगलात नावाची एकांकिका केली होती आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांसाठी. त्या नाटकाचा खूप प्रभाव आहे. प्रभाव अशासाठी आहे की त्या नाटकामुळे माझा नाटकावरचा, संहितेवरचा, लेखकांवरचा विश्वास प्रचंड प्रमाणात वाढला आणि तो दृढ झाला. आणि मला काय प्रकारचं काम करायचं आहे किंवा कशा पद्धतीने मला अभिनय करायचा आहे याची दिशा त्या नाटकाने मला मिळाली. त्यामुळे त्या नाटकाचा प्रभाव अजूनही आहे, कारण ते नाटक खऱ्या अर्थाने माझा दिशा देणारं नाटक ठरलं. पूर्ण अभिनयाच्या प्रवासाला किंवा नाटकाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे किंवा नाटक कशा पद्धतीने सादर केलं पाहिजे या विचारांना दिशा देणारं ते ठरलं. त्याच्यामुळे त्या नाटकाचा प्रभाव नक्कीच आहे. पुढची सगळी व्यावसायिक नाटकं होती, त्याच्यामुळे आपण काम चांगलंच करणार आहे, त्यामुळे प्रत्येक नाटक आपण चांगल्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. असा प्रभाव ज्या नाटकातून मला पैसे नाही मिळाले त्या नाटकाचा जास्त आहे. प्रेक्षकांचे खूप आभार की त्यांनी बरेच प्रश्न विचारले. सर, जेव्हा मला कळलं की तुम्ही आमच्या महाविद्यालयात येत आहे तेव्हा माझ्यासारखीच एक विद्यार्थिनी अक्षता खाडगे, तिने तुमच्यासाठी एक छोटीशी कविता रचली आहे. तर मी तिला मंचावर बोलवते आणि तिला सांगते की ती कविता ती तुमच्यासाठी सादर करा. जेव्हा मला कळलं की तुम्ही कॉलेजमध्ये येणार आहात तेव्हा आधी तर खूप आनंद वाटला, कारण मी लहानपणापासून तुमच्या मालिका, चित्रपट मी सगळं बघतो आणि मग तुम्ही तुमची काय तर आणि माझा छंद, जसं तुम्ही आता म्हणाला छंद जोपासला तर माझा छंद हाच कविता रचना. तर मी म्हटलं आता कविता एक कविता मी रचू म्हणून मग मी कविता रचली. पण बिफोर आय स्टार्ट मला हे सांगायचं की तुमचा चित्रपट होता कट्यार गाजर वस्तू. त्या चित्रपटात एक खूप सुंदर मला म्हणलं त्याची एक चारोळी आहे, रील्सवरती खूप आणि त्याची सुरुवात आहे स्वयंप्रकाशित होतात. तर आज माझ्या कवितेचं शीर्षक
स्वयंप्रकाशी. सर मला जितका सुबोध झाले जितकं कळले तितकं मी शब्दात मांडते आणि चुकलं. स्वयंप्रकाशी तू तारा, रंगमंच जेव्हा शांत उभा असतो तुमच्या पावलांनी तो सजीव होतो. भूमिका तुम्ही केवळ करत नाही त्या जगता आणि इतिहासालाही श्वास देता. डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचा तो आत्मविश्वास भरे, उसमें क्या है म्हणत रंगभूमी जळली साहेब. सहजतेतला तो करारी अंदाज, तुमच्यातून पुन्हा जागा झाला अभिनयाचा साज. लोकमान्यांचा जाज्वल्य तेजस्वी उच्चार, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो हुंकार आणि तो मी मिळवणारच. निर्धार दुमदुमला पुन्हा, तुमच्या शब्दांनी स्वाभिमान जागा झाला नवा. बालगंधर्वांच्या सुरांना जेव्हा आत्मा मिळाला, स्वरांनीही तुमच्या स्वतःला शोधून काढला. आणि कधी विक्रांत सरंजामी बनून पडद्यावर उभे राहिलात, भावनांच्या छटांनी नायकालाही सावल्यात गुंतवला. कथानक फिरत गेलं, रंग गडद होत गेले आणि प्रेक्षकांच्या मनात प्रश्नाचे वादळ उठले. इतका प्रभावी तो अभिनय की मनात रागही दाटतो, पण पडदा सरताच जाणवे कलाकार मन जिंकून जातो. सर तुम्हाला पाहताना एकच ओळ मनात दाटते, स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा घामारा, भरपंखातून स्वप्न उद्याचे, भरपंखातून स्वप्न उद्याचे, झेप वगैरे पाखरा. ही केवळ कविता नाही सर, तुमच्या प्रवासाची ओळख आहे खरी. कारण तुम्हीच आम्हाला शिकवलं की झेप घ्यायची असेल तर मनात भीती नाही तर स्वतःवर विश्वास हवा आणि स्वप्नांवर भरपूर प्रेम हवं. कलाकार अनेक येतात, टाळ्यांचा गजरही होतो, पण प्रेरणेचा दीप बनणारा विरळच जन्माला येतो. सर आज तुमच्या कलेला आमचा मानाचा मुजरा, आदर, कृतज्ञता आणि प्रेरणेचा हा नम्र प्रणाम. थँक्यू. खूप सुंदर लिहिलं असतं, खूप सुंदर लिहिलं असतं. मनपूर्वक धन्यवाद. खूप सुंदर. जाता जाता म्हणजे आपली मुलाखत संपता मला असं वाटतं की पुन्हा तुम्ही मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेबद्दल आपुलकी असल्याचा जो मुलांचा अनुभव असतो तो त्यांनी कंटिन्यू करत म्हणजे पुढे कंटिन्यू करत राहावा आणि मराठी भाषेबद्दल प्रेम मनात नुसतं न ठेवता ती वापरत येईल. तुम्ही आधी म्हटलं होतं तसं, पण ते पुन्हा जाता एकदा रिइटरेट केलं तर त्याचा जास्त प्रभाव होईल असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मला असं वाटतं की आता मी जास्त बोललो ना तर त्यांना मराठी भाषेचा अजून जास्त राग येईल. त्यामुळे ही सगळी हुशार मुलं आहेत म्हणूनच तुमच्या महाविद्यालयात आहेत. थोडस बोलून गेलेलं कळतं, अति केलं की त्याचं हसू उठतं. त्याच्यामुळे मला खात्री आहे की जे मी बोललोय ते नक्की डोक्यात ठेवतील आणि आपल्या आईशी अर्थात आपल्या भाषेशी आपली असलेली नाळ अजून जास्त घट्ट करतील आणि याचा परिणाम तुम्हाला तुमच्या पुढच्या वर्षीच्या किंवा आता चालू असलेल्या सगळ्या मराठी बांधव मंडळाच्या कार्यक्रमाचा